एकूण किती रुपये होतील ते लिहा. बडबड नका करू बाई, तुला किती वेळा सांगू रे. विचारत होती किती होईल. तू बी विचारू नको. तू थोडीशी इकडे सर तिच्यापासून. पहिला प्रश्न होता 2000 रुपयाच्या 8 नोटा. किती किती रुपयाच्या? क्वेश्चन नंबर 1. 2000 रुपयाच्या 8 नोटा. ज्यावेळेस असं कधी विचारलं असलं 2000 रुपयाच्या 8 नोटा किंवा 400 माणसं 15 दिवस कामाला गेली आहे असं ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस तो असतो गुणाकार. काय असतं त्यावेळेस? 2000 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 2000 गुणिले 8. हे झालं पहिल्या नोटाबद्दल. गुणाकार तुम्ही आडवा करा उभा करा काही फरक पडत नाही. तुम्हाला सिम्पली कसं करायचं असतं सांगतो. दुसरं काय होतं पुढं त्याच्यातच 500 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे काय करायचं ते अधिक करायचं होतं. 500 रुपयाच्या 10 नोटा. त्याच्या पुढं 20 रुपयाच्या 3 नोटा. किती? 20 रुपयाच्या अधिक 20 रुपयाच्या 3 नोटा म्हणून 20 गुणिले 3. काय विचारलाय प्रश्न? एकूण किती रुपये होतात ते विचारले. ह्या नोटाचे 2000 रुपयाचे 8 नोटा असल्यावर किती पैसे होते? 16,000. बरोबर आहे का नाही? जर समजा इथं 86 नोटा असत्या तर कसं केला असता गुणाकार तुम्ही? मग गुणाकार उभा नाही, तुम्हाला सिंपल गुणाकार फास्ट स्टेपमध्ये करायचं त्यावेळी शिकवलं होतं का नाही? आता याचं काय करायचं? 3 शून्य याचं ह्याच्यामध्ये एकक स्थानापासून जर शून्याची सुरुवात होत असली तर जिथपर्यंत शून्य येतं सलग तेवढे शून्य आहे तसे लिहून घ्यायचे. किती आहे? शून्य 3. आणि संख्यांचा गुणाकार करायचा. इकडे जर एकच संख्या असली तर 1 बरोबर करायचा, 2 असल्या तर 2 बरोबर करायचा, 3 असल्या तर 3 बरोबर. हे किती झालं? 8 दुने 16. किती झाले? 16,000. हा कंस सॉल्व झाला. असे आडवे गणित कधीही सोडवताना सगळ्यात सुरुवातीला कंस सोडून घ्यायचा असतो. काय सोडून घ्यायचं? मध्ये चिन्ह काय आहे? प्लस. आता हा काय आहे? 500 गुणिले 10. हा पण गुणाकार कसा करायचा मी सिम्पली सांगितलं होतं. जेवढे शून्य आहेत तेवढे आधी लिहून घ्या. आहेत का नाही? एकक स्थानापासून सुरुवात होणारे सलग असणार लिहायचे फक्त. किती येतं? 3. आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. 5 एक 5. किती झाले ते? 5000. सिम्पली कळलंय? त्याच्यानंतर 3 नंबर प्लस. हा इथं किती शून्य? एकक स्थानापासून एकच शून्य. एकक स्थानापासून सलग असणारे शून्य लिहायचे. नाही तर तुम्ही संख्या जर अशी असली ना 20 0 3 0 0 0 हे नाही लिहायचे. 2 आणि 3 5 0 असं करायचं नाही. फक्त हे 3 शून्य जेवढे सलग आहेत तेवढेच. मध्ये अंकाला शून्य लिहायचा विषय सोडून द्यायचा. हा झाला 1 0 आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार. 3 दुने 6. इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता पुढं आहे का? आता ही बेरीज करताना सुद्धा आडवी बेरीज कशी फास्ट करायची आता पुढं तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये गणिताच्या तेच शिकवणार आहे. पण आज थोडंसं समजून घ्या. हा इकडे इथं 1 0 सुरुवातीला सगळ्या संख्यांमध्ये आहे का नाही? त्याच्यामुळे 1 0 लिहिलं. 2 नंबरला आली एक संख्या. इकडे 2 नंबरमध्ये काही संख्या दिसती? सगळीकडे शून्यच असतात त्यावेळेस. ती 2 नंबरची संख्या लिहून घ्यायची. बरोबर. त्याच्यानंतरची जी संख्या आहे किती आहे? 5000. त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे का? 5000. लक्षपूर्वक बघा. काय सांगतो लक्षात येतंय का? एनर्जी मोठ्याने सांगा. तुम्ही 60 आहे तसा लिहून घेतला सगळ्यात बारकी संख्या. कशामुळं? की बाकीच्या संख्यांमध्ये 2 आकडे शून्य आहेत म्हणून. किती आकडे शून्य आहेत? 2. आणि ही संख्या पण 2 आकडे म्हणून संख्या आहे तशी लिहिली. आता पुढची संख्या ही किती आहे? 5000. त्याच्यापेक्षा मोठी. आता हिचे पहिले 2 अंक आहेत. हे 1 मिनिट. ह्या संख्येत किती आकडे झालेत आपले? 2. 5000 मध्ये किती टोटल अंक? 4. एकक स्थानापासून चालू होणारे तिचे 2 आकडे कट करून टाकायचे. कारण इथं हिचे 2 आहेत म्हणून. इथं जर 3 असते तर 3 कट केले असते. 2 आहेत म्हणून 2. उरले किती? 50. ते लिहिले 50. लिहिले का 50? आता 50 लिहिल्याच्या नंतर अंक किती झाले? 4. पण या संख्येमध्ये सलग 4 शून्य नाहीत.
बरोबर आहे. प्रॉब्लेम आला का नाही? असा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर हा 5 आता तुम्हाला समजून सांगायचं म्हणून मी लिहिलाय. मी बोर्डवर खोडू पण शकतो, तुम्ही वरवर खोडल्यावर घाण दिसन. हां 3 शून्य आहेत का नाही? मग या 3 संख्यांचा विचार मनातून काढून टाकायचा. टाकला काढून? या 3 शून्यांचा विचार काढून टाकायचा. राहिले किती? 16. पुढं संख्या किती आहे त्याच्यात? शिल्लक चौथा अंक 5. 16 आणि 5 हा 5 खोडायचा आणि त्याच जागेवर 21 लिहायचं. आणि हे झालं फायनल आन्सर. आहे का? आहे का? आता दुसरी पद्धत ही झाली पद्धत ना. मग तुझं चूक उद्या बरोबर आहे, उद्या आज नाही का त्याचा काही उपयोग, उद्या सांगन. ही झाली पद्धत नंबर 1 शून्य असल्यामुळं. आता हेच दुसऱ्या पद्धतीत फास्टली कसं सोडायचं सांगतो. एकदम फास्ट झालं पाहिजे. आडवी बेरीज तिकडे 10 अंकी असोत, अशा 10 अंकी असोत किंवा 50 असोत. पेन हातात घ्यायचा कधी पण गणित सोडताना. पेन आणि मेंदू जागेवर ठेवत जायचा. पेन हातात पाहिजे, मेंदू डोक्यात पाहिजे आणि नजर गणिताकडं. सरळ सरळ पेन घ्यायचा आणि एकक स्थानापासून सुरुवात करायची. एकक स्थान म्हणजे कोणचं? उजव्या साईडपासून सुरुवात करायची. पहिली संख्या खोडायची 0 0 0. त्यासाठी एकच 0. 3 संख्या झाल्या. झालं? खोडायची म्हणजे तुम्ही त्याच्या खाली बारीक नॉर्मल डॉट देऊ शकतात. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्या संख्याचा कार्यक्रम संपला आहे आपल्या गणितातून. त्याच्यानंतर दोन नंबर बघायचं. 6 ही संपली आहे. 6 0 0 0 किती? 6. फक्त 6. त्याच्यानंतर 2 संख्याचा विषय संपला. ह्या संख्येचा तर विषय संपला कारण तिच्या 2च संख्या. आता राहिली पुढची संख्या. इथं काय किती येतं? 0. इथं 3 नंबरला किती येतं? 0. मग 0. 4 नंबरची संख्या बघायची. याच्यामध्ये कोणती आहे? 5. याच्यामध्ये 6 आणि 5 11. 2 अंकी संख्या आल्याच्यानंतर त्याची एकक स्थानची संख्या फक्त लिहायची. ज्याला बेरीज येत नाही त्याच्यासाठी. 11 मधला 1 लिहायचा. हातचा किती आला? 1. शेवटला संख्या याच्यातली झाली का? संपून गेली. याचा पण विषय संपला. राहिला इथं 1. 1 आणि 1 2. 21,060. आलं का उत्तर? असं काढत द्यायचं. तुम्हाला गणित हे बेरीज उबेरीज शिकवितात ना. एका खाली एक मांडा. हे समजा असं मांडणार 16,000, मग 5,000, मग 60. मग तुम्ही ते असं बेरीज करीत बसणार अशी. पुन्हा तुमचे हातचे येणार आणि काहीच होणार. विश्वगुरू भारतातले विश्वगुरू माणसं आहेत तुम्ही. विश्वगुरूचा अर्थ कळतो का? विश्वगुरू भारत ऐकला असेल ना 50 60 100 वेळा. तुमच्या शाळेतल्या मास्तर तुमची ही परिस्थिती आहे आणि विश्वगुरू म्हणते तुम्हाला गंडव देतं. हा मूर्खाचा बाजार. हे वारकरी लेकरं चिठ्ठ्या घेऊन हिंडत होते सरकारचा प्रचार करीत दुपार शाळेतले. तू बी होतीस त्यांच्यात. कुठे ही फोटो काढायला आला नव्हतात का? फोटो काढायला ते तू नाही. यांच्यातलं कोण होतं आणखी? वाडीतल्या शाळेतलं. ओके कामातून गेले सगळ्याचे मास्तर डायरी. 1 नंबर समजलं गणित? 2 नंबरचं होतं 500 रुपयाच्या 13 नोटा. किती? आता फास्ट समजून घ्या. 500 रुपयाच्या 13 नोटा. मग काय करावं लागेल? तुझं लक्ष कुठे बाबू? त्याच्या पाठवलेलं आहे का? इकडं बोर्ड आहे. जोक नाही, सरळ बस बाबा. तू क्लासमध्ये आहेस. 500 रुपयाच्या किती नोटा? सांगायचं पटपट. 13. 13 म्हणल्यावर काय करावं लागेल? 500 गुणिले 13. पहिला विषय संपला. तुझं लक्ष इकडे ठेव. मी म्हणतो काय तिच्याकडे लक्ष देतो? सुंदर एक ती ऐश्वर्यासारखी. डिस्टर्ब करू नका, करत जाऊ नका. याच्यामध्ये काय होतं, लय तुटला ना मला समजून सांगायची, मग इच्छा चांगली नाही राहत. आता एक गणित 17 वेळेस सांगितलं की नाही पहिलं, काय वाटलं का मला त्याच्यात काय वाईट नाही, पण असं केल्यावर लय वाईट वाटतं. वाईट वाटतं म्हणजे मला येतो मग राग. 500 रुपयाच्या 13 नोटा. दुसरा पॉईंट काय दिला होता? 10 रुपयाच्या 4 नोटा. मग काय करावं लागेल? पटपट बोलायचं. आधी 10 गुणिले 4. त्याच्यानंतर हे 50 रुपयाच्या 3 नोटा. सॉरी हे 100 रुपयाच्या ना, ह्या 100 रुपयाच्या. गडी पडली.
500 रुपयाच्या 13 नोटा म्हणून 500 गुणिले 13 अधिक 10 100 रुपयाच्या 4 नोटा म्हणून 100 गुणिले 4 आणि ते बदलले की पुढे अधिक काय होतं 50 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे काय 50 गुणिले 3 आणि पुढे काय होतं शेवटी 5 रुपयाच्या 100 नोटा. मग काय करावं लागेल 5 गुणिले 100. कळलं इथपर्यंत तुम्हाला 100 दिसत नसेल फक्त लक्षात ठेवा शेवटला 5 गुणिले 100 आहे. थोडं अलीकडे लिहितो बरोबर. हे लिहिताना मी काय म्हणलं डायरेक्ट गुणाकार करण्याची सवय लावायची. आता तू सांग तुला समजलंय ना कसं करू याचा काय करू याचं तुझं काय मत आहे. तू सांग बघ काय करावं लागेल ह्याचं. हा पण गुणाकारच कसा करू पण फास्टली गुणाकार शिकवलं ना तर पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं. थांबा मी सांगितलं होतं सुरुवातीपासून जर शून्य असले 2-3 सलग शून्य ते लिहून घ्यायचे. आता लक्षपूर्वक बघ 2 शून्य लिहिले बरोबर आणि संख्या जेवढ्या असतात त्यांचा गुणाकार करायचा 13 गुणिले 5. आता याच्यात बी 13चा पाडा जर येत नसला आपला आणि 5चा पाडा जर 13पर्यंत म्हणता येत नाही बरोबर आहे का नाही. इकडे बघायचं तिकडे नाही बघायचं इकडे लिहून घ्यायला टाईम देईन. हा व्हिडिओ आपला यूट्यूबला अपलोड होतो नंतर नोट्स काढायचे त्याच्यात. इथं पण लक्ष बोर्डकडे पाहिजे समजून घेतलं ना ते काय बाकीचं नंतर होत राहील. 13 गुणिले 5 13चा पाडा येत असला तर ठीक. ज्याला 13चा पाडा येत नाही त्याला 5चा पाडा येणं आवश्यक आहे. याच्यासाठी 5चा पाडा म्हणायचा 3 पर्यंत जी संख्या त्या साईडला अगोदर तिथून सुरुवात करायची. 5 त्रिक 1500 हातचाला 1 त्याच 5नी पुन्हा 1ला गुणायचं 5 1 5 आणि 1 65,000. 13 पंचे 65 आहे का नाही. 13चा पाडा जर येत असता तर डायरेक्ट तुम्ही काय केलं असतं 13 पंचे 65 आहे का नाही. कळलं का तुला का डबल सांगू. ओरिजिनल सांग खरंच तुला कळणं इम्पॉर्टंट आहे. डबल टिबल सांगितल्याने मला काही नाही फरक पडत फक्त लक्ष इकडे द्यायचं. इकडे तिकडे बघितलं मला राग येतो. आता पुढच्याचं काय करू मग सांग. हा किती शून्य लिहू 2 मोठ्या आवाजात बोलायचं. आता काय गुणाकार करायचा 4 ने 1ला गुणायचं करेक्ट किती होईल 4. हां अधिक आता किती आहे 50 गुणिले 3 बरोबर आहे का नाही. त्याच्यामध्ये शून्य किती येतं एकक स्थानापासून तो 1 शून्य लिहून घेतला. संख्या किती राहिल्या शिल्लक 3 आणि 5 त्यांचा गुणाकार किती 5 त्रिक 15 असं बोलत जायचं पटपट. किती आलं 150 अधिक शेवटची संख्या किती आहे 100 गुणिले 5 5 1 5 2 शून्याला 2 शून्य किती झाले 500. आता इथं बघायचं इथं संख्या 4 इथे आहेत 3 इथे आहेत 3 आणि इथे आहेत 3 बरोबर. मी काय सांगितलं होतं एकक स्थानापासून प्रत्येक संख्येमधला एक अंक उचलायचा. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 किती 0. त्याच्यानंतर 2 नंबर 0 अधिक 5 किती 5 अधिक 0 सगळ्यांनी बोलायचं फास्ट अधिक 0 5. 2 संख्यांचा संबंध संपला. प्रत्येक संख्येमधल्या 2 अंकांचा संबंध संपला. 3 नंबर हा आला 5 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 5 1500 हातचा 1. आता या 3 संख्यांचा संबंध संपला. त्याच्यातले अंक संपले की नाही सगळे राहिली फायनल एक संख्या त्याच्यामध्ये किती आहे 6 प्लस 1 किती ही संख्या मोठ्याने वाचा. किती आलं उत्तर 7550 7550 7550 राहील लक्षात. चला हे झालं गणित नंबर 2. तर गणित नंबर 3 घ्या आपलं. काय जीव काय पाहिजे तुला चॉकलेट 3 नंबर 2000 रुपयाच्या 19 नोटा. तर लक्षपूर्वक बघा तुम्हाला 5 एक्झाम्पल येत नाही समजून सांगितले ना तर सगळं जमायलाच पाहिजे निदान 5 संपले हो तरी कारण रिपीट होतं कितीतरी वेळा. 2000 रुपयाच्या 19 नोटा. किती रुपयाच्या
19 नोटा म्हणलो काय करू पुढं? काय करू? तू लाजतोय का? पण लाजायचं नाही क्लासमध्ये. गुणिले मोठ्याने बोलायचं, जेवढा आवाज मोठा आहे तेवढं बरं असतं. अधिक एका नोटांच्या गाठ्यांचा संपला विषय. 2000 रुपयाच्या 19 नोटा, 50 रुपयाच्या 46 नोटा, अधिक 50 रुपयाच्या 50 गुणिले 46. पुन्हा पुढं अधिक काय आहे? 2 रुपयाचे 46 ठोकळे किंवा नाणी. ठोकळ्याला काय म्हणतात? आणि नाण्यासाठी काय म्हणतात? मी सांगितलं होतं इंग्लिशमध्ये कॉइन्स. अधिक 2 गुणिले 46. जड जाते समजायला? कुणाला जाते जड? एखाद्याला वाटत असलं सांगा आताच, म्हणजे मला आणखी एक्सप्लेन करायला थोडं वाटतंय का तुला? तुला येऊन दिसत नसणार, व्यवस्थित दिसतंय का? मान अवघडन. इकडे बस नाही शेजारी, इथं विराटच्या शेजारी बस. 19 रुपयाच्या 2000 रुपयाच्या 19 नोटा म्हणजे काय झाले? 2000 गुणिले 19. आता याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं? काय सांगितलं? पटपट बोला. किती आहेत सलग शून्य? या संख्येमध्ये 3 शून्य, त्या आहे तसे लिहायचे. 1, 2 आणि 3. आता राहिला 19 गुणिले 2 शिल्लक. 19 जुने सगळ्यांना येतो 19चा पाडा. बर 19 गुणिले तुला येतोय का? खरं म्हणा, तुला एक्सप्लेन करायला मला आणखी सोपं करायला. 19चा येतोय का? मन 19 त्रिके. माझ्याशी लबाड नाही बोलू शकत बाबा कोणीच. मी लय वेळा सांगतो, यांना माहिती आहे. सिम्पल ते स्वतःच्या लाईफबद्दल लबाड बोलले तरी मला माहीत होतं लगेच. माइंड रिडिंग शिकलेलो आहे मी. तुझ्या नजरेनं मला कळतं तुला किती समजलं. त्याच्यामुळं लक्षपूर्वक बघ. नाही समजलं तर मला बार बार विचारू, कारण आता हे नाही समजलं नाही. लेक्चर संपलेलं आजच्याच दिवस डबल आहे शिकवलेलं आहे. तुला समजतंय का? 19चा पाडा येतो तुला? नाही. असं इमानदारीने सांगायचं. आय लव्ह इट. खरंच इमानदारीने सांगितलं ना, मला आनंद होतो त्या पोरांचं. तुला सांगतो आता कसं. 19चा आपला येत नाही का? बरोबर आहे का नाही? मग काय करायचं? साईडला जरी आपलं फास्ट जमत नाही सुरुवातीला दामाने करायचं. 19 गुणिले 2 लिहायचं इकडं. फक्त हे शून्य देणार ठेवायचं. शून्याचा कार्यक्रम कसा करायचा? शून्य जेवढे ते एकक स्थानपासून सलंग तेवढे एकदा लिहून घेतले की हे बाकीच्या जी झंझट राहत नाही डबल करायची गुणाकार, आहे का नाही? आता लहान लेकराला ते पहिले दुसरीला समजा शिकवतात गुणाकार, पण पुढं आपण ह्या लेवलला गेलोत का 7वी 8वी 9वीच्या आसपास थोडंसं फास्ट झालं पाहिजे कॅल्क्युलेशन. 19 गुणिले 2 केलं ना, आता 2चा पाडा तर आपला येतोच सगळ्याला. 92 तो एकटा सांगा. 92 18. 18चे किती लिहायचे? 8. कारण 18 आला ना एकक स्थानचा अंक इथं खाली लिहायचा असतो फक्त. आणि बाकी जेवढे इथं समजा 118 जरी असते ना तर हातचे 11 आले असते. इथं 18 लिहायचे ना, अशी चूक नाही करायची. कोणाला जर माहीत नसलं 2 अंक कधीच इथं लिहायचे नसतात खाली. खाली किती अंक लिहायचे? ती 4 अंकी जरी संख्या आली किंवा 7 अंकी जरी आली तरी एकच अंक खाली लिहायचं. तुला दिसा नाही काय? हा इथं लिहायचा नाही. मग आपला हात चाला होता 1. पुन्हा 92 हे आपण पहिलं मोजिलं, त्याच्यानंतर पुढच्या संख्येकडे जायचं. 2 आणि 2 म्हणजे 2. 2 म्हणजे 2. 2 अधिक हा एक हातचा किती झाले? 3. हे आहे तसे इथं लिहून टाकायचे. सोपं आहे का नाही? हे झाले पहिल्या संख्येबद्दल. प्लस आता एक दुसरी संख्या आहे. कोण सांगते मला याच्याबद्दल? हां तू सांग. त्याचं पक्क होतं एकदा. पहिला 1 0 म्हणून 0 द्यायचा. करेक्ट. किती संख्या शिल्लक राहिल्या? 5 आणि 46. तुम्हाला जोपर्यंत फास्ट होत नाही कॅल्क्युलेशन तोपर्यंत काय करायचं? इतक्या इमानदारीने जर तू शिकलास ना तुला मी टॉपर सुद्धा बनवू शकतो. 5 46 गुणिले 5 करायचं. हसू नका. 46 गुणिले 5. 5चा पाडा येतोय का? मग कसा करायचा गुणाकार? आता फक्त तू एकटा सांगा, त्याला समजून द्या पक्क. कशाबरोबर गुणाकार करू आधी? 6 बरोबर. 5 सखे 30 0. हातचे आले 30 असल्यामुळं हातचे आले 3.
या संख्येचा संबंध संपला का नाही, आता गुणाकार केला आपण त्याच्याबरोबर, त्याच्या पुढची संख्या घ्यायची. पुढची संख्या कोणती आहे? 4 मग 5 चोके 20 20 आणि 3 23. किती आलं इथं? 230 230. टोटल किती झाली संख्या? 2300. 2300. आता समजलं का तुला? 100% समजलं असेल. आता पुढचं तू सांगायचं. प्लस काय करू ह्याच्यामध्ये? नाही, त्याला एकट्याला फक्त त्याला समजू द्या. ते बाकी आपले जे रेग्युलर लेक्चरला आहेत ना पहिल्यापासून, तुम्ही काहीच नका सांगू आजच्या दिवस. काय करू आता सांग? शून्य आहेत का त्याच्यामध्ये? नाही. डायरेक्ट काय करावं लागेल? संख्यांचा गुणाकार. आता कधी पण असं नाही करायचं 2 गुणिले 46 आहेत ना, गुणिले खाली वर झालं तरी जमतं. मग काय करायचं? जी संख्या सोपी आहे ती खाली गुणा ठेवायची. आपला जिचा पाडा येतोय ना ती खाली ठेवायची. 46चा तर येत नाही, बरोबर आहे का नाही? आपला कितीचा येतोय? 2चा. मग 46 लिहायचा वर आणि गुणिले 2. आलं का नाही सोप्या रूपात? आता याला कोणाबरोबर गुणावं लागेल अगोदर? हां, सांग. बेचा पाडा 6 पर्यंत किती येते तर? बेसिक 18. नाही, घाबरू नको. बेसक 12. 12शे किती लिहायचे? हे 12 असे लिहायचे. नंतर एकक स्थानचा अंक फक्त इथं लिहायचा 2. किती उरले? 1. हा आला हातचा 1. आले इथपर्यंत क्लिअर? 2चा पाडा आता कितीपर्यंत म्हणावं लागेल? तुम्ही नका सांगू प्लीज. 2चा पाडा कितीपर्यंत म्हणावं लागेल? 4. बेचोके 8 आणि 1 9. किती आले? 92. कळाले इथपर्यंत? ह्या सगळ्या संख्यांचा विषय संपला गुणाकाराचा. आता यांची बेरीज करताना मी काय सांगितलंय? एकक स्थानपासून इकडचा जी संख्या जी एवढी ना अलीकडची माझ्या साईडची, तिथून करायची सुरुवात. तिथून आपलं पलीकडे ह्याच्या खाली लाईन ओढायची डायरेक्ट. ही झाली पाहिजे 1 नंबरची संख्या. किती आहे? 2 इथली 1 नंबरची कोण आहे? 2 आणि 0 2 आणि 0 2 आणि पुन्हा 1 0 2. त्याच्यानंतर पुढची संख्या लागलं का? पुढची संख्या कोणती आहे? 9. पुढं किती आहेत? 9 आणि 0 तुम्हाला दिसतं का माझ्याकडे? 9 आणि 0 आणि पुन्हा 1 0 9. आता पुढची संख्या, ह्या संख्येमध्ये 3 संख्या नाहीत, तिचा विषय संपला. कारण त्याच्या खाली लाईन आल्यानं ते खून करण्यासाठी आपलं की ह्या संख्येचा विषय संपला आहे याच्यासाठी. ही आली 3. कारण याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये 10वीच्या नंतर पोलीस भरतीला इकडे तिकडे पळायला लागलात नाही, असं फास्ट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. नाही तुम्ही मग आपल्या शामड्या पोरासारखं लिहित बसताना पुन्हा एका गणिताला 4 प्रश्नाचा टाईम खाताना तुम्ही रेसमध्ये जाणार नाहीत कधी. कॉम्पिटिशन फार भयानक आहे भविष्यातलं. आपल्या इकडे जे माकडं मोबाईल पुढं बसलेले आहेत नेहमी, अक्कल नाहीत बापायला तुमच्या गेले एवढा डबडे घेऊन 10 आणि 15 तुमचे कानपड आणायला पाहिजे होते त्यांनी. मोबाईल मागितले सगळे वाटोळे होऊन बसले. तर ज्या लोकांच्या पोरांच्या बापायला 2-2, 3-3 ज्यांची कमाई आहे ना, 1-1 कोटी रुपये, त्यांच्याकडे मोबाईल नाही. तर म्हणजे अंडरपॅन्टी फाटलेलं पण मोबाईल पाहिजे. तर ते आजपासून वापरायचे नाहीत कुणी. कोणाचाच घ्यायचा नाही, हातात सुद्धा नाही घ्यायचा. कुणाला फोन करायचा आहे तुम्हाला? हे जर नाही आलं तर साला जिंदगीत कुणी फोन नाही करायचं. बायको उचलायच नाही मारायला गेली. हे आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. किमान 10वीपर्यंत नका वापरू. ऐका माझं, स्वतःच वाटोळं करून घेता. ते काय नाही त्या रील फील लोक बनवतात, त्याचे पैसा कमी देत. अंबानी करोडपती झाला, जिओ फ्री दिलं, धंदा नाही, तुम्हाला घाण सवय लावून दिली. मोबाईल जे वापरीन त्या संग बोलायला सुद्धा बंद करा. कारण त्याच्यामुळं आपला वापरा वाटतो पुन्हा. आणि त्यांनी लाईफ बरबाद होणार आहे, डोळे बरबाद होणार आहेत पुन्हा. डोळ्यांनी नेमकं टायमाला दिसायचं नाही. आणि खरा टाईम असतो म्हातारपणी. कुणी बसायला बघत नाही, काहीच नाही. अडचणीत जाता येत नाही. म्हणजे चांगल्या जागेवर अडचण वाटते माणसाला. त्याचा वापर कमी करायचा. यूज तुमचं काम आहे काय त्याच्यावर? मी मोबाईल वापरतो, मी त्याच्यावर पैसे कमवतो. तुम्ही काय करतात? तुम्ही माझ्यासारख्याला कमवून देतात. ते बघणं म्हणजे दुसऱ्याचा फायदा करणे. ते बघायचं नाही. किमान ह्या वयामध्ये तुम्हाला गणित येणार, काही येणार, विश्वगुरू त्या मोबाईलवर ऐकत चालतात. शेव जिंदाबाद आणि तेव जिंदाबाद. काय करायचं आहे तिकडे भोसाड्यात शिरा? कृष्णच्या बाया नाचतात, त्याच्यावर फिल्टर लावू तुम्ही आपले डोकू त्याच्यात. अशी काय गरज आहे? ह्या वयातून पोरं होतं एक नाही हिला पडेल का गोष्टी? खरं सांगा, तुमच्यासाठी मी सांगतो. मला काय फरक पडत नाही.
त्या फिल्टरवानी बायका भेटतील का तुम्हाला वाटतंय का? नाही भेटणार. काय त्यांना एवढं बघायचं असतं? तिथं गाणं तीन. तुमच्या पोरांच्या मी चर्चा ऐकताना मी कधीच ऐकत नाही की अभ्यासाबद्दल कधी मी चर्चा ऐकली नाही. तुमच्या चर्चेच असतात त्याचं काय चाललं रे काय तुम्हाला उपयोग आहे त्याचा? टायमाला तुमचे लग्नसुद्धा व्हायचे नाहीत ह्या गोष्टीमुळं. तुम्हाला लबाड नाही सांगत. तू जवळ बघितलंस काय झाली परिस्थिती फॅमिलीची? शिक्षण जर असतं तर तुझ्या चुलत्याचं तर केली असते तुम्ही जबरदस्ती. ह्या गोष्टी होत्या. आता फिल्टरमध्ये बघून मजा वाटते, मग बिना फिल्टरचं बघा वाटाणं, फिल्टरचं बघा वाटाणं. आणि तिथं बी लोकच फायदा करून घेते, दाबेवाले पैसे कमीत असते पुन्हा आपल्या जीव. त्याच्यामुळं त्या गोष्टीच्या नादी लागू नका. ते सोडून द्या, ते डबडे फेकून द्या. आयुष्य बरबाद करून टाकते ना. घेतला तरी पण त्याच्यात तुम्ही लेक्चर बघणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सुद्धा सांगतोय. खरं तुमच्याकडे मोबाईल येत नाहीत का घरी? किती जणाकडे मोबाईल आहे तिथं? हात वर करा बरं. किती वेळा लेक्चर पाहिला तुम्ही? नाही नेहमी येणार आहे. आता तुम्ही तर नवीन आहे 2-4 जण, तुमचं काय ना विषय. किती वेळा लेक्चर पाहिलं तुम्ही? त्याच्यावर रील बघत बसायचा काय ना, ते हसू नको. तू 3रीला आहेस बाळ, 3रीला. तुझं डोकं बुद्धू झालंय. तू त्याच्या भाऊचा मी मोबाईल देत नाही तर भाऊच्या मोबाईलला जाऊन डोकं तू तो चिपडा आणतो कुठून तरी तो बारका. तुला पाप नाही राहिलेत का? याचे वाईट परिणाम होते तर तुम्ही आणखी पण लक्षात घ्या. ह्या पोराला ह्या वयात चष्मा आहे. ते मागच्या 3.5 वर्षापासून मोबाईल लबाड नाही सांगत. बघतोस का नाही? चष्म्याचं कारण काय? मोबाईल आणि टेलिव्हिजन ह्या गोष्टीमध्ये ते काय असतं? प्रकाश असतो, पुरून प्रकाश. तो बल्ब आहे फक्त त्याची लाईट थोडी शीतल असते म्हणून तुम्हाला काय वाटत नाही त्याची. ह्या बल्बा 5 मिनटं बघा बरोबर कसं होतंय. पुन्हा दिसायचं नाही खाली, बघा खाली हीच लाईट असते ती पण जवळजवळ. फक्त ते रे इतका त्रास करीत नाहीत. ते त्रास असा करत येतं की डायरेक्ट डोळेच जाते एकदा. मग शेवटी कित्येक जण आंधळे झालेत, काय हेडफोन लावलं बहिरे झाले. सांगण्याचा उद्देश एवढाच की ते बघत जाऊ नका. त्याने तुमची IQ लेवल एकदम खालास झाली त्या रीलनी. IQ लेवल काय म्हणतात माहिती आहे का? तुमची मेमरी लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी खालास झाली. 15 सेकंदाच्या पुढे तुम्हाला दम निघा. तुमचे डोळे दोघायचे तांगाटलेत मागायचे धरून. मोबाईलला का जर बघत असलं ना साले तुम्ही 3 वाजता झोपायचा नाहीत, मला गॅरंटी आहे. खरं आहे का नाही? का लाबाड याच्यात काही? पण इथं कारण ती सवय लागली 15 सेकंदात काहीतरी नवीन. चालय मी तास झाला बदला नाही चौघडी बदला नाही. तुम्ही टेन्शनमध्ये येत बघायचं जरूर. ह्याच्यामुळं तुमच्या डोळ्यावर समोर प्रकाश नसताना तुमचे डोळे लाल झालेत आज, माहिती आहे का? हसू नका. आता इकडे बघा. विशेषतः तुझ्यासाठी मी सांगतो, बाकीच्याला तूच कर कुठाने. आता आलं 2 संख्यापर्यंत. पहिल्या 2 संख्यांचा संबंध संपला. याच्यामध्ये फक्त 2च संख्या आहेत, याचा संबंध संपला. आता पुढं 3 नंबरला संख्या फक्त या 2 आकार आहे. ह्याच्यात 2 संख्यांमध्ये 3 अंक. 2 संख्यांमध्ये 3 नंबरचा डिजिट आहे किंवा अंक आहे. हां, अंकाला इंग्लिशमध्ये डिजिट म्हणतात. नवीनसाठी अंकाला इंग्लिशमध्ये काय बोलतात? डिजिट्स. हा 3 आणि हा 0 यांची बेरीज जरी केली तर किती येईल? ओनली 3. हां, 3. पुढं राहिली इथं 1 संख्या आणि इथं 2 संख्या. आता असलं जसं जसं तुम्ही माझ्याबरोबर राहता तुम्ही इतक्या स्पीडने करणार भविष्यात. 38 आणि 2 40 कोणाला नाही कळत. सिम्पल आहे ना. आणि ते आता तरी तुम्हाला मी शिकवतोय. 8 आणि 2 सांगा 10. 10शी अच्छा 3 आणि 1. ज्यावेळेस तुमची IQ लेवल वाढन हळूहळू मोबाईलला बघायचे बंद झाल्याच्या नंतर तशी वाढू शकणार नाही, आणखी कमी होईल. मी गॅरंटीने लिहून देतो. आणि तुम्ही 50च्या पुढे गेले येडे होणार. येडे. हे आलं उत्तर 40,392. इंग्लिशमध्ये 40,392. हे आलं आपलं उत्तर. आता प्रश्न क्रमांक 4. आई येऊ करूच नका.
व्यवस्थित लक्ष दिलं असतं. आणि पंकज या मोबाईलमध्ये तिकडं दारेव गेलो मोबाईलवर तिसरंच बघत होती काहीतरी. मग ते बघत होते मैत्रीला फुल लावला होता ते आमच्या जळून तसल्या मैत्रिणी काय त्यांचा उपयोग नसतो. काही नाही विचार करायचा त्यांचा बी. नाही बोललो होतं शाळेत मग जायला काही नव्हतं त्यांना सांगत होते मी येणार नाही म्हणून सरला सांग नाही इतके वाढूळ नाही 4 नंबर. चला हा चल तू गप, तुझं नाही ऐकायचं काही. तू बंद कर आधी मग तुझं ऐकत जाणार मी प्रत्येक गोष्ट. 4 नंबर 5 रुपयाचे 12 नाणी. किती रुपयाचे? काय करावं लागेल मग? सगळे मोठ्याने बोलवा. 5 गुणिले 12 हा झाला 1 कंस करायचा. त्याला गुणाकार दिसतोय गुणाकार असलं तर, नाही तर म्हणतात बिरीजी. त्याच्यानंतर पुढच्या जे नोटाचा गठ्ठा किंवा हे असं ना आपलं चिल्लरचं डबडं बिबडं काय ठेवलेलं ते काढायचं म्हणलं काय करावं लागेल? आधी अधिक करावं लागेल मध्ये. हां काय पुढं 2 रुपयाची 9 नाणी. मग काय करावं लागेल? 2 गुणिले 9 झालं. त्याच्यानंतर पुढं 1 रुपयाची 12 नाणी. किती? अधिक 1 गुणिले 12. त्याच्यानंतर 50 पैशाची 39 नाणी. किती? 50 पैशाची 39 नाणी. आता कसं करायचं सांगा? 50 आली का आता अडचण? 50 पैशाचे किती सांगितलंय मी? 50 गुणिले 39. समजा हे वेगळं ठेव गडीवर, तुम्हाला सांगण्यासाठी लिहिलं मी इथं. 50 गुणिले 39. हे 50 काय येतं? पैसे. हे इथं काय हे झाले रुपये. आता याचं जर आपला रुपयामध्ये रूपांतर करायचं असलं तर काय करावं लागेल? कोण सांगते? रुपयामध्ये रूपांतर किंवा ही गोष्ट थोडा वेळ साईडला ठेवायची. आधी इकडचं करून घ्यायचं. 12 एके अधिक 9 दुने अधिक 12 पंचे. आणि ज्याला पाराचा पाडा येत नाही त्याच्यासाठी 12 गुणिले 5. 5 दुने 10 0 हातचाला 1. 5 1 5 आणि 1 झाले की नाही? 60 झाले. इथं 60. हे 50 पैशाचे 39 नाणे थोडा वेळ शिल्लकच ठेवतं. आधी फक्त रुपयाचं कंप्लीट करून घेऊ. रुपये जेवढं दिले तेवढं. 12 अधिक 18 किती होते कोण सांगते? 30. 30 आणि 60 हे आले टोटल 90 रुपये झाले. हे आता 50 गुणिले 39 करायचं. किती होते ना? 50 गुणिले आयु हे फास्ट कसं करायचं तुमच्या 2-3 जणीसाठी सांगतो. आणखी हे किती येतं? इकडे बघा. 50 गुणिले 39 आहेत. किती? 50 गुणिले 39. मग त्याला करायचं काय? डायरेक्ट 40 करायचं. इथं थोडा वेळ सांगतो काय मुळे. 4 पंचे 20. 2 शून्याला 2 शून्य. किती झाले? 2000. आणि 39च्या जागेवर आपण 40 केलेत. बरोबर आहे. पुन्हा बरोबर ह्याच्या बरोबर. म्हणजे त्याच्यातून वजा पुन्हा 40 करायचे. 1 कमी आहे ना 40च्या देऊ. मग पुन्हा याला 1 गुणायचं. 50 1 50. आणि हे 50 1 50. 40 नाही 50. 50 वजा करायचे. किती राहिले शिल्लक? 2000 मधून 50 गेले 1950 राहते. असं फास्ट झालं पाहिजे. किती उत्तर येईल? 1950. आणि त्यामध्ये पॉईंट द्यायचा 50 पॉईंट येईल. कमून? कारण 19 रुपये होते का आणि 550 हे पैसे झाले 1950. हे पैसे झाले टोटल. टोटल का? आणि टोटल किती झाले? 1950. आणि 1 रुपयामध्ये किती? 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? 100. म्हणजे पुढं 2 शून्य आणि 1ला काय व्हॅल्यू नसते. 1 राहिलो त्याच्यामुळं 2 सोडून पॉईंट द्यायचा. 19.50 प्लस 19.50 रुपये. याची बेरीज
90 100 109.50. आता थोडंसं फास्ट सांगतो. हे 0.50 असं ठेवायचं. 0 9 9 9 1 10. 0 9 9 पॉईंटच्या पुढं ठेवायचं किंवा याला पॉईंट द्यायचा आणि जितक्या संख्या तितके शून्य लिहायचे आपले पुढं. तुम्हाला जर टेन्शन येत असलं त्याचं काय करावं की एक संख्याच पॉईंटवाली असली आणि दुसरी जर नसली तर दुसऱ्या संख्याला काय करायचं त्याच्या पुढं जेवढे इकडे खाली संख्या आहेत तेवढे शून्य द्यायचे. मग तुम्हाला हे सरळ करता येईल. 0 0 0 0 5 5 पॉईंट 0 9 9 9 1 10. कोण बोलतंय रे पलीकड? तुम्हाला सुट्टी झाली आहे ना, तुम्हाला उद्या आहे क्लास डायरेक्ट. आता हे झालं एक्झाम्पल. आता शेवटचे एक्झाम्पल. 500 रुपयाच्या 10 नोटा, 100 रुपयाच्या 6 नोटा, 5 रुपयाच्या 12 नोटा व 2 रुपयाची 22 नाणी. हे आता तुम्ही करा. एक